हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल बायो कॅटलिस्ट. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड हा टॉपिक बघितला होता. त्या टॉपिकमध्ये क्लिनिकल केसेस आपल्या पाहायच्या राहिल्या होत्या. तर त्याच्या अगोदर आपण बीटा ऑक्सिडेशन एकदा क्विक रिकॅप करूया आणि त्याच्या डिसऑर्डर्सकडे वळूया. ओके, तर बीटा ऑक्सिडेशनमध्ये मेन 3 स्टेप्स होत्या. त्या म्हणजे ॲक्टिवेशन ऑफ फॅटी ॲसिड, दुसरं ट्रान्सपोर्ट ऑफ असाइल कोए आणि तिसरं बीटा ऑक्सिडेशन प्रॉपर. ॲक्टिवेशनमध्ये सांगितलं होतं ॲक्टिवेशन करणं म्हणजे त्याला एनर्जी देणं, आणि एनर्जी देण्यासाठी थायोकायनेज नावाचा एन्झाईम यूज करून आपण त्याचं असाइल ॲडिनायलेट बनवत होतो, आणि असाइल ॲडिनायलेटमध्ये आणखीन एकदा कोए ॲड करून असाइल कोए बनवत होतो. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे असाइल कोए डायरेक्टली ट्रान्सपोर्ट होत नाही सायटोप्लाझममधून मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्याच्यामुळं आपण कार्निथिन नावाचे एन्झाईम वापरत होतो, आणि त्याच्यासाठी कार्निथिन असाइल ट्रान्सफरेज हा एन्झाईम यूज होत होता. ओके, तर मग हे असाइल कार्निथिनच्या फॉर्ममध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या क्रॉस ट्रान्सपोर्ट करून आपण त्याचा नंतर असाइल कोए बनवून त्याचं बीटा ऑक्सिडेशन प्रॉपर करत होतो. ओके, बीटा ऑक्सिडेशन प्रॉपर करण्यासाठी आपल्याकडे 4 मेन स्टेप्स होत्या: ऑक्सिडेशन, हायड्रेशन, ऑक्सिडेशन, क्लिवेज, OHOC. ओके, तर मग आता या प्रत्येक स्टेपमध्ये कोणते एन्झाईम यूज होते हे बघायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिडेशनमध्ये डिहायड्रोजनेज यूज करून आपण FADH बनवलं आणि ट्रान्स इनॉइल कोए बनवला. ओके, इनॉइल कसं बनला? कारण हायड्रोजन निघून गेला. त्याच्यानंतर हायड्रेशन स्टेपमध्ये H+ आणि OH- ॲड केलं. H+ ॲड केल्यामुळं इनॉइलचं डबल असाइल बनलं आणि OH बीटा हायड्रॉक्सी म्हणून शिल्लक राहिला. ओके, त्याच्यानंतर डबल एकदा ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण डिहायड्रोजनेज यूज केला आणि NADH2 बनवलं, आणि पुन्हा एकदा ऑक्सिडेशन करणं म्हणजे हायड्रॉक्सीचं किटो बनवणं आणि किटो असाइल कोए बनवला. लास्ट स्टेपमध्ये क्लिवेज करायचं म्हणजे ब्रेकअप करायचं, आणि त्याच्यासाठी आपण थायोलाइज यूज केला आणि एक असाइल कोए आणि एक असिटाइल कोए बनवला. ॲसिटाइल कोएला TCA मध्ये टाकायचं, आणि TCA टाकलं की एका ॲसिटाइल कोएपासून 10 ATP अशी टोटल 10 ATP, आणि पूर्ण 8 ॲसिटाइल कोएचे 80 ATP फ्रॉम पाल्मिटिक ॲसिड. असं पाल्मिटिक ॲसिडचं एनर्जेटिक्स बघितलं आपण, आणि त्याचं आपल्याला एनर्जेटिक्स 106 ATP एवढं मिळालं. त्याच्यानंतर स्टेरिक ॲसिडचं बघितलं, त्याचं 120 ATPs मिळालं. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट होतं रेग्युलेशन ही 2 स्टेटमध्ये बघितलं, एक वेलफेअर स्टेट आणि एक फास्टिंग स्टेट. वेलफेअर स्टेटमध्ये काय होत होतं, तर आपल्याकडे खूप सारी एनर्जी होती. एनर्जी असल्यामुळे आपल्याला फॅटी ॲसिड सिंथेसिस करू शकत होतो, आणि मॅलोनिल कोए हा इनिबिट करत होता CAT1ला, आणि त्याच्यामुळे फॅटी ॲसिडचं ब्रेकडाऊन इनिबिट होत होतं. सिमिलरली अपोजिट होतं फास्टिंग स्टेटमध्ये. लास्ट होतं ऑक्सिडेशन ऑफ ऑड चेन फॅटी ॲसिड्स. ऑड चेनच्या ऑक्सिडेशनमध्ये सगळ्या स्टेप सेम करायच्या, फक्त एक 3 कार्बनचा प्रोपेनल कोए बनवायचा आणि त्याच्या ऑक्सिडेशन करून सक्सिनल कोएला TCA मध्ये टाकायचं. त्याचं पण एनर्जेटिक्स आपण स्टडी केलं होतं. ओके, टोटल नेट गेन 96 ATPचा मिळाला होता. ओके, क्लिअर आहे. मग आता आज या बीटा ऑक्सिडेशनमध्ये नेक्स्ट टॉपिककडे आपण वळणार आहोत, तो म्हणजे त्याच्या डिसऑर्डर्स. क्लिअर आहे. बीटा ऑक्सिडेशनच्या मेन डिसऑर्डर्स आहेत, एक आहे सीड्स आणि एक आहे जमैकन ओमिटिंग सिकनेस. ओके, सीड्सचा ॲक्च्युअल फुल फॉर्म काय आहे, तर सडन इन्फंट डेथ सिंड्रोम. ओके, म्हणजे अचानक इन्फंटची डेथ होणे म्हणजे सडन इन्फंट डेथ सिंड्रोम. आता याच्यामध्ये डिफिशियंट एन्झाईम कोणता आहे, तर आता जे बीटा ऑक्सिडेशनमध्ये पहिली स्टेप बघितली, ज्याच्यामध्ये असाइल कोए डिहायड्रोजनेज यूज होत होता, ज्याच्यापासून आपण काय बनवत होतो, ट्रान्स इनॉइल कोए, म्हणजे फर्स्ट एन्झाईम ऑफ बीटा ऑक्सिडेशन प्रॉपर. याची डेफिशियन्सी असली की आपल्याला सीड्स होतो. लक्षात ठेवायचं, दोन्ही डिसिजेसमध्ये आपल्याकडं सेम डेफिशियंट एन्झाईम आहे, तो म्हणजे असाइल कोए डिहायड्रोजिनेज. ओके, फक्त दोघांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आहेत, त्या आपल्याला बघायच्या. ओके, आता हे काय, अनएक्सपेक्टेड डेथ होती, म्हणजे हेल्दी इन्फंट असतो त्याचा ओव्हरनाईटमध्ये डायरेक्ट डेथ होऊन जाते, एवढा हार्मफुल डिसऑर्डर आहे. आता याच्यामध्ये काय होतं की आता हे ग्लुकोज आहे, आपण ब्रेस्ट फिडिंग केल्याच्या नंतर आता सफिशियंट अमाऊंट ऑफ ग्लुकोज होता, पण काही वेळानंतर ओव्हरनाईट तो ग्लुकोज कम्प्लिटली यूज होऊन गेला, आणि कम्प्लिटली यूज होऊन गेल्याच्या नंतर मग आता फॅटी ॲसिडपासून आपल्याला एनर्जी मिळायला पाहिजे होती, पण फॅटी ॲसिडपासून आपल्याला एनर्जी मिळत नाही, आणि फॅटी ॲसिडपासून एनर्जी न मिळण्यामुळे फॅटी ॲसिडपासून काय एनर्जी मिळू शकत नाही, तर असाइल कोए डिहायड्रोजनेस नाही आहे फॅटी ॲसिडचं ब्रेकडाऊन करायला, आणि त्याच्यामुळे आपल्याला न एनर्जी मिळण्यामुळं आपल्याला सीड्स होतो. ओके, क्लिअर आहे. हां, नेक्स्ट जमैकन ओमिटिंग सिकनेस. याच्यामध्ये काय काय होतं, तर हायपोग्लायसिमिया होतं कारण ग्लुकोज कमी झालाय, त्याच्यामुळे ओमिटिंग होते, कन्व्हल्जन्स येऊ शकतात, कोमा होतो आणि
अल्टिमेटली डेथ होऊ शकते. आता हे ॲक्च्युली कशामुळे होतं तर अनराईप ॲके फ्रूट्स खाल्ल्यामुळे. अनराईप ॲपे फ्रूट्समध्ये हायपोग्लायसिन ए नावाचा केमिकल असतो आणि हायपोग्लायसिन ए, हायपो म्हणजे कमी, ग्लायसिन म्हणजे ग्लुकोज. हे काय करतं, ग्लायसिन ग्लुकोज कमी करतं म्हणून हायपोग्लायसिमिया तयार होतो आणि ते असाइल कोए डिहायड्रोजनेसला सुद्धा इनिबिट करतं आणि इनिबिट केल्यामुळे बीटा ऑक्सिडेशन होत नाही आणि बीटा ऑक्सिडेशन न झाल्यामुळं वरी कॅरेक्टराईज केलेले हे कॉम्प्लिकेशन्स होतात. क्लिअर आहे? ओके, डन. आता बीटा ऑक्सिडेशन सोबतच आपल्याकडं बाकी काही टाईपचे ऑक्सिडेशन आहेत, तर मग आपल्याला ते पण बघायचे आणि त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स पण स्टडी करायचे. ओके, क्लिअर आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे अशा फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन. आता डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सपेक्षा कमी एनर्जी मिळते. क्लिअर आहे? आणि हा डबल बॉन्डच्या प्रेझेन्समुळं ते ऑक्सिडाईज करायला अवघड जातं. क्लिअर आहे? आणि हे आपल्याला डबल बॉन्ड ओव्हरकम करून त्याला सॅच्युरेटेड बनवून पुन्हा ऑक्सिडाईज करावं लागतं. त्याच्यामुळं आपल्याला 2 ॲडिशनल एन्झाईम्स यूज करावे लागतात. एक आहे आयसोमरेज आणि दुसरा आहे रिडक्टेज. क्लिअर आहे? बाकीच्या सगळ्या स्टेप सिमिलर होती बीटा ऑक्सिडेशन सारख्या, म्हणजे फक्त आपल्याला अनसॅच्युरेटेड पासून सॅच्युरेटेड बनवण्यासाठी आपल्याकडे या 2 रिएक्शन्स होतील. क्लिअर आहे? नेक्स्ट आहे बीटा ऑक्सिडेशन ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स. लॉंग चेन फॅटी ॲसिडचं बीटा ऑक्सिडेशन, लॉंग चेन फॅटी ॲसिडचं बीटा ऑक्सिडेशन कुठं होतं तर पेरॉक्झिझोम्समध्ये. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आता याच्यामध्ये असाइल कोए डिहायड्रोजनेज काय फॉर्म करत होता, FADH2. क्लिअर आहे पहिल्या स्टेपमध्ये. आता याच्यामध्ये असाइल कोए FADH2 तर बनवेल, पण तो ETSला ट्रान्सफर होणार नाही, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जाणार नाही. हा FADH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये नाही गेला म्हणजे त्याच्यापासून एनर्जी बनणार नाही आणि एनर्जी नाही बनली तर मग कुठं जाणार तो, तर तो डायरेक्टली O2ला जाणार आणि O2 कुठं गेल्यामुळे डायरेक्टली त्याच्यापासून हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होते. क्लिअर आहे? मग आता याच्यामुळं होणारे सिंड्रोमचं नाव आहे झेल्विगर सिंड्रोम. आता झेल्विगर सिंड्रोम काय आहे तर ही रेअर डिसऑर्डर आहे. कशामुळं तर पेरॉक्झिझोम्सच्या अब्सेन्समुळं. क्लिअर आहे? आता बीटा ऑक्सिडेशन लॉंग चेन फॅटी ॲसिडचं कुठं होत होतं पेरॉक्झिझोमचं, आणि जर आपल्याकडे पेरॉक्झिझोमचंच अब्सेंट असतील तर त्याचं ऑक्सिडेशन होणार नाही आणि झेल्विगर सिंड्रोम होणार. ओके, याच्यामध्ये काय होतं, पेरॉक्झिझोम्स नसल्यामुळे लॉंग चेन फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन होत नाही आणि न झाल्यामुळे त्यांचं टिश्यूमध्ये ॲक्युम्युलेशन व्हायला लागतं. ओके, कोणत्या कोणत्या टिश्यूमध्ये तर ब्रेनमध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये. आणि याच्यामुळं याला आपण सेरिब्रो हिपॅटो रिनल सिंड्रोम म्हणायचं. सेरेब्रो हिपॅटो रिनल सिंड्रोम. ओके, झेल्विगर सिंड्रोम इज ऑल्सो नोन ॲज सेरेब्रो हिपॅटो रिनल सिंड्रोम. ओके, क्लिअर आहे? नेक्स्ट, अल्फा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड. अल्फा ऑक्सिडेशनमध्ये काय असतं तर मगाशी मी एक चेन काढली होती फॅटी ॲसिडची. कशी असते फॅटी ॲसिडची चेन? ओके, तर याच्यामध्ये हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे. मग आपण बीटा ऑक्सिडेशनमध्ये अल्फा आणि बीटा कार्बनच्या मधात तोडत होतो, पण आता अल्फा ऑक्सिडेशनमध्ये फंक्शनल ग्रुप आणि अल्फा कार्बन या दोघांच्या मधामध्ये क्लीव्ह करायचं आणि या दोघांच्या मधामध्ये क्लीव्ह केल्यानंतर फक्त एक कार्बन युनिट मिळून जाईल. ओके, अल्फा टाईपचं ऑक्सिडेशन ऑड नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट असणाऱ्या फॅटी ॲसिडसाठी इफेक्टिव्ह आहे. ओके, क्लिअर आहे? आता याच्यामध्ये फॅटी ॲसिड डायरेक्टली बाइंड होत नाही कोएन्झाईम एला, आणि फॅटी ॲसिड कोएन्झाईम एला न बाइंड झाल्यामुळं आपल्याकडे एनर्जी प्रोड्यूस होत नाही. ओके, आता याच्यामुळं डिसऑर्डर जी होते त्याला म्हणतो आपण रेप्सम डिसीज. ओके, हे एक न्यूरोलॉजिकल डिसीज आहे ज्याच्यामध्ये सेरेब्रल अटेक्सिया आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी या सिम्पटम्स बघायला मिळतात. ओके, हा अल्फा ऑक्सिडेशनचा डिसऑर्डर आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये डेफिशियंट एन्झाईम कोणता आहे? फायथॅनिक ॲसिड अल्फा ऑक्सिडेज. म्हणजे हा एन्झाईम नसल्यामुळं फायथॅनिक ॲसिडचं अल्फा ऑक्सिडेशन होऊ शकत नाही आणि फायथॅनिक ॲसिडचं ॲक्युम्युलेशन होतं आणि ॲक्युम्युलेशन झाल्यामुळं न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स बघायला मिळतात. क्लिअर आहे? ओके, तर या लेक्चरमध्ये आपण फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन अलॉंग विथ इट्स क्लिनिकल संपवलेलं आहे. हा LAQचा टॉपिक असल्यामुळे याला तुम्ही खूप इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. थँक्यू एव्हरीवन.